श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजाचे अक्कलकोट येथील गूढ रहस्य पाहूया आणि त्यातल्या त्यात स्वामी महाराजांनी काय जनतेला किंवा त्यांच्या स्वामी भक्तांना काय संदेश दिला होता हे सुद्धा पाहूया. तर श्री क्षेत्र अक्कलकोट येथील गूढ रहस्य पाहूया. तर अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्य तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सदर क्षेत्र हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रसादिक मानतात. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही तेथे असतात ही भक्तांची श्रद्धा आहे. अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे करून या मंदिराचे व्यवस्थापनाने झाल्याचे दिसते. येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे. मुख्यतः श्रीच्या पादुका, शिवलिंग, स्वामीच्या स्मृती, वस्तू, प्रवचन हॉल, छोटीशी निवास व्यवस्था ही आहे. या परिसरात प्रवेश करताच मन स्वामीचरणी गुंतून जातं. अनेक लीला याच परिसरात झालेल्या आहेत. या परिसरात वटवृक्षाखाली छोट्याशा मंदिरात स्वामीच्या पादुका आहेत. त्याला कान लावले की अनेक वाद्यांचे आवाज ऐकू येतात असा भक्तांचा अनुभव आहे. स्वामींचा त्यांचे जीवनकालात सर्वत्र वावर होता, पण जास्त ते येथे चोपाळाचे मठात होते. अनेक सिद्ध पुरुष त्या काळी नंतरही ते या ठिकाणी येऊन गेल्याचे हे पवित्र वाढलेलेच आहे. वटवृक्ष मंदिरातही सकाळी अभिषेक, रुद्रपठण चालते. येथे अनेक जुने फोटो लावलेले आहेत. येथे मारुती मंदिर, शिवपिंड ते आहे. सातत्याने येथे भजन, कीर्तनाचे, आध्यात्मिक प्रवचनही चालतात. त्रिकाल आरती होते. जवळचे संस्थानाचे ऑफिस आहे. भक्त द्रव्य रूपाने येथे सेवा करतात. मंदिरलागत भक्तनिवासाची वस्तू आहे. गाणगापूर रस्त्याला अद्ययावत असे भक्तनिवास 5-6 इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेस हजर आहे. छोटेखानी उपहारगृह कायमस्वरूपी संग्रहालयात आहे. स्वामींच्या जीवन दर्शन घडवणारे फोटो व वस्तू आहेत. एक फोटो अचंबित करतात. येथे स्वामींचे एक मूर्ती आहे. राहण्याची सोय आहे. अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदिरात पोहोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान विसरायला होतं. माणसाचे अहंभाव आपसूक गळून पडतात. त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य असते, परंतु डोळ्यामध्ये आपोआप आनंद अश्रू तरळतात. कोणती शरणागती असते जी देताना राग, लोभ, मत्सर, मोह, मायेने ग्रासलेल्या मनुष्यासही आनंद देते. कळत नाही असे वाटते. जगात एकच चरणद्वय आहे. पाप पुण्य सारे मनोरथ सांगून टाकावे, रुसवे फुगावे करून घ्यावे. महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून तरुणाई सुद्धा तासनतास इथे पारायणाला बसते. गाभाऱ्यात पोहोचल्यावर शांतता होतात आणि खरंच स्वामी महाराजांची अक्कलकोट प्रकट होऊन आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून टाकलेले आहे. जे अनन्य भावाने मला शरण येतात त्यांचे योगक्षेम मी स्वतः चालवतो. स्वामी नाम सदामुखी वसो, स्वामी कमलचरणी मम नित्य. प्राण विसावा मिळतो स्वामी कमलचरणी विसावून, पहा तुम्ही सर्व प्रचिती येतीसे. स्वामी अभयवचनाची भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. समाधी मठ चोळप्पाचे निवासस्थान व नंतरचे समाधीस्थान हे बुधवार पेठेत आहे. हा जुने खानिवाडा साध्या नूतनीकरण चालू आहे. जवळच स्वामींना पुनर्जीवित केलेली विहीर, स्वयंभू गणपती, स्वामींचा दंड, पादुका, प्रासादिक वस्तू दर्शनास उपलब्ध आहेत. दररोज सकाळी इथे अभिषेक, लघुरुद्र, महापूजा, धार्मिक विधी होतात. अभिषेकानंतर समाधी वस्त्रांनी पुसून त्यावेळेस करवतसाठी उपरणे पांघरतात. समाधीवर स्वामींचा मुखवटा ठेवून त्यावर फुलांची आरास करतात. हे दृश्य अतिशय नयन आहे. नमस्कार करताना स्वामींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा भास होतो. गुरुमंदिर स्वामींच्याच काळात स्वामींनी माळ, चरण पादुका व दंड देऊन त्यास सर्वत्र मठ काढण्यास सांगितले. तोच बाळप्पा मठ किंवा गुरुमंदिर होय. या मंदिर परिसरात प्रवेश करताच पावित्र्य जाणवू लागते. येथे मोफत भोजन आहे. प्रासादिक वस्तूची स्पंदने आहे. सदन भक्तांना वटवृक्ष मंदिराच्या जवळ अन्नछत्र आहे. भोजन प्रसादाची सोय आहे. भक्त येथे ऐच्छिक द्रव्यदान करून अन्नदानाचे पुण्य प्राप्त करू शकतात. अन्नदानाचे घेऊ शकतात. अक्कलकोट जवळच ही श्री स्वामी गजानन महाराजांची शिवपुरी आहे. तेथील पुरोहित सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करतात. स्थानास आंतरराष्ट्रीय महत्त्वही प्राप्त झालेलं आहे. अक्कलकोटचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भोसले राजघराण्याचे एक मोठे शास्त्रागार येथे प्रदर्शनकर स्वरूपात जतन करून ठेवले आहे. स्वामींचे एक भक्त राजरायन
यांचा मठही अक्कलकोटमध्ये आहे. येथील पादुकाही स्वामींनीच दिल्या असे सांगितले जाते. धन्य ती ब्रह्मांड नायकाची नगरी. श्री स्वामी समर्थाच्या मठाविषयी. परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज इसवी सन 1856 अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यावेळी 1857 स्वातंत्र्ययुद्धानंतर इंग्रजाच्या पाशवी गुलामगिरीखालील भारतीय जनता चिरडून गेली होती. असंख्य वीरांना भारत मातेच्या संरक्षणाना करताना अमानुष छळाला, फाशी, जन्मठेप, हत्या बळी पडावे लागले. लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले, धार्मिकदृष्ट्या अवमानित झाले होते. अशा खडतर प्रवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना गेलेला आत्मविश्वास परत आणून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक पात्रता, आत्मविश्वास प्रस्थापित केला. कार्य तेथूनच सुरू झाले. दत्त संप्रदायाची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी स्वामींनी अनेक शिष्यांवर तयार केले. हिमालयात संचार करीत असताना देवलग्राम येथे व मोगलाईत राजुरी गावी त्यांनी मठ स्थापना केली. त्यावेळी उपदेश केला की मठ देवचर्चा व्हावी, उपजावी, प्रेमबुद्धी वाढावी, गुरुसेवा व्हावी, भजन कीर्तन प्रवचन चालू असावे, धर्मजागृती सन्मार्गाला लागावेत, हे मठाचे कार्य होय. शिष्यांनी केलेली मठस्थापना प्राकट्य काळात श्री स्वामी महाराजांनी एकट्या बाळप्पाला अक्कलकोटच्या किल्ला रक्षणासाठी ठेवून अनेक उत्तम अधिकारी पुरुषावर परमार्थिक कृपा करून किल्ला बांधून राहावे. समुद्रतीरी एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही, जेथून आलास तेथे जा असे सांगितले. तर काहींना विशिष्ट जागी जाण्यास सांगितले. श्रींनी तयार केलेल्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीची आज्ञात शिष्यांची प्रशिष्यांची 200च्या घरात जाईल. मुलाखतीतील एक विशिष्ट कालखंडातील परमार्थ इतिहासाकडे दृष्टिक्षेप केल्यास असे दिसते की इसवी सन 1800 स्वामी पर्यंतच्या अनेक साक्षात्कारी सत्पुरुष प्रकट झाले. श्रींच्या सर्व शिष्यांनी उपरोक्त काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कर्नाटक, बडोदा, मुंबई उर्वरित महाराष्ट्रामध्ये अनेक मठ स्थापन केले आणि शेकडोंच्या घरात त्यापैकी श्रींच्या कार्यप्रचाराने प्रेरित काही मठांनी दर्शन करावीत. धारावड जिल्ह्यात श्रीमंत सराफ बाळप्पा वयाच्या 30व्या वर्षी संसाराचा त्याग करून अक्कलकोटला गुरुशोधात गेले. श्री अनुग्रह घेऊन आपल्या आत्मलिंग पादुका मठ बांधण्याची आज्ञा केली आणि म्हटले, माझ्या आत्मलिंग पादुका घेऊन त्यावर एक उत्तम मठ स्थापन कर. येथे फुलझाडे लावून बागकर ठरलेले वार्षिक उत्सव करीत म्हणजे चांगले फळ मिळेल. त्यानुसार बाळप्पांनी मठ स्थापन केले आणि समर्थांचा दंड, फोटो, माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत. बाळप्पांनी झाल्यानंतर भारतभर संचार करून शेवटी अक्कलकोटला स्वामी मठ स्थापन करून श्रींचा कीर्तिध्वज फडकला. शिष्य गंगाधर महाराज, गजानन महाराज यांनी ती धुरा वाहून नेली. या मठात गुरुपौर्णिमा, दत्त जयंती असे उत्सव जोरदार पार पडले जातात. वटवृक्ष अक्कलकोट. श्रींनी अक्कलकोटच्या 22 वर्षांनी वास्तव्यात बराच काळ येथे घालवला. वटवृक्षाखाली श्रींचे शिष्य ज्योतिबा पांडे स्वतःचे घरदार जमीन विकून बांधले. श्री सामेजदिस्त होण्यापूर्वी ज्योतिबाने श्रींना विचारले, माझे कसे होईल? श्री म्हणाले, तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा, सदैव वटवृक्षाखाली आहे, माझे स्मरण करताच तुम्हाला सानिध्य मिळेल. ज्योतिबाने 15 वर्ष समाधीनंतर 41 वर्ष आनंदभावे सेवा केली. आज मंदिराच्या समोर सभागृहात श्रींची मूर्ती असून त्यांचे शिष्य ज्योतिबाची सुद्धा गुरुशिष्यांची जोडी आहे. आता या मठाची व्यवस्था श्री स्वामी समर्थ येणाऱ्या भाविकास पूजा, नैवेद्य, अभिषेक, राहण्याची भोजन व्यवस्था खोल्या देऊन केली जाते. मी नेहमी म्हणत आमचे नृसिंहभान, दत्तमनगर, भूळ येथे परिपूर्ण आहेत. या मठात श्रींच्या पादुका असून मठात गुरुपौर्णिमा, दत्त जयंती हे उत्सव संपन्न होतात. श्री स्वामी समर्थ मठ अक्कलकोट येथे जन्मस्कुळामुळे श्रींनी त्यांच्या घरी बरीच वर्ष वास्तव्य केले. भक्त चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्रींची समाधी या मठात आहे. समाधी मंदिर असून त्यात श्रींनी दिलेल्या पादुका अक्कलकोट स्थानाचे प्रशासक विच्चूरकर श्रेष्ठ झाल्यावर दर्शनास आले असता त्यांनी श्रींना हिऱ्याची अंगठी ती विकून चोळप्पाला पैशातून मठ बांधला. जोशीबुवांनी स्वामी मठ अक्कलकोटचे प्रशासक चिंतोपत्त टोळ हे रोज नियमाने श्रींच्या चरणी सहस्र तुळशीपत्र वाहत. या नियमात खंड पडू नये अंतर्ज्ञानी श्रींनी जाणून या पाठावर आपली पावले उमटवली. त्यांनी पादुकावर तुळशीपत्र वाहून आयुष्यभर सेवा केली. तो श्रींचा जागृत अस्तित्व असलेला पाठ जोशी मठात होता. सध्या तो
शंकरराव राजरायन यांचा मठ हैदराबाद येथे आहे. तर शंकरराव राजरायन यांचा क्षय ब्रह्मसंबंध बाधा श्रींनी बरी केल्यावर त्यांनी श्रींच्या आज्ञेनुसार 30,000 रुपये खर्चून पादुकांचा मठ स्थापन केला. स्वामींच्या वास्तव्याने परमपावन झालेली अक्कलकोटतील आणखीन काही प्रसादिक स्थळे, महाराजांच्या चर्मपादुका, समाधी, मठच्या शेजारी शिष्य चोळप्पा यांच्या घरात आजही महाराजांच्या चर्मपादुका आहेत. सुमारे 1 फूट लांबीच्या आहेत. हाक्याच्या मारुती स्वामींनी सतशिष्य बाळप्पा यांना नामजप करण्यासाठी सांगितले. ते मंदिर तळघरात आजही जाता येते. जगमांचे शिवमंदिर स्वामींनी शिवलिंगावर शेणी रचून अग्नी पेटवला. जंगम चिडले व स्वामींना मारण्यास सांगितले. पण 3 दिवस अग्नी पेटत होता. 3 दिवसानंतर शिवलिंगाला काही हानी न होता ते आधीच तेजस्वी झाले. मुरलीधर मंदिर मुंबईहून स्वामी दर्शनास आले. स्वामीसूत या मंदिरात स्वामींची वाट पाहत बसले होते. स्वामींच्या दर्शनास गेलेल्या एका श्रीमंत भक्तास स्वामी विचारले, माझ्यासमोर दिवे पेटवण्याऐवजी माझा सूत काळोखात बसला आहे, तेथे रोषणाई कर. गिरगावातील कांदेवाडी येथे मठ स्थापन करणारे तेच स्वामीसूत. शेखनूर दर्गा स्वामी कित्येकदा ह्या दर्ग्यावर येत मन्नत मागण्याकरता आलेल्या दर्ग्यावर कित्येक स्वामी त्यांना दर्ग्यावर चदर चढावा, तिथल्या फकीरांना भोजन द्या. मालोजी राजांचा किल्ला महादरवाजावर असलेल्या गणपतीच्या मूर्तीत सहज हात लावून जात असत. आपला हात उडी मारून देखील पोहोचत नाही. येथे एक लहानसे शास्त्राने संग्रहालय ही आहे. शिवपुरी सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळी अग्निहोत्र कसे करावे, अग्निहोत्र म्हणजे काय, महत्त्वाची माहिती इथे सांगतात. सविस्तर माहिती अग्निहोत्रात सहभाग घेण्याकरता शिवपुरी येथे सूर्यास्ताच्या साधारण 1 तास आधी पोहोचावे. श्री महारुद्ररावांची समाधी चोळप्पा महाराजांचे वाड्यातील श्री महाराजांच्या समाधी मठासमोर मोगलाई प्रांतात जोगाई आंब्याजनिक केज गावचे श्रीमंत महारुद्र देशपांडे यांचे निजाम सरकारने जप्त केलेले. श्रींचे कृपेने पळत मिळाल्यानंतर ते दाराच्या उकिरड्यावर द्रव्याने भरलेले हंडे सापडल्यानंतर अक्कलकोटला गेले. श्रींपुढे 10,000 रुपये ठेवले. वासले म्हणाले, आम्हास रुपये नको, जा निघ घरी, घरचे उकिरड्यात नेऊन टाक, तेथे दगड नेऊन ठेव. म्हणजे पुढे देशपांडे ते श्रींच्या आज्ञेनुसार उकिरड्यावर पादुका मठ स्थापन केला. स्वामींच्या लौकिक समाधीनंतरही महारुद्र वचन दिल्याने त्यांचे केज येथील जाऊन सगुण दर्शन दिले. ही बाब स्वामीरायांच्या हम गया नहीं जिंदा हे वचनाची साक्षच देतात. सेवा अखंडित चालू आहे. या क्षेत्री असे जावे. अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिद्ध पुरुष होते. पंजाब राज्यात पानिपत जवळ छेलिया खेडेगावी गणेश मंदिराजवळ जामीन दुबुंगून 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. मूर्तीने लगेच स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी कर्दी काळात जाऊन 300 वर्ष तपस्या केली. अंगावर वारुळ निर्माण झाले. एक लाडूड तोड्याने झाड तोडताना त्यांच्या कुऱ्हाडीचे घाव स्वामींच्या मांडीला लागले. त्यामुळे त्यांची तपश्चर्या भंग झाली. स्वामी लोककल्याणासाठी कर्दी वळून बाहेर पडाले. फिरत फिरत स्वामी 1844 मंगळवेढ्यास आले. तिथे 12 वर्ष राहून चैत्र साली अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य 22 वर्ष म्हणजेच समाधी काळपर्यंत होते. त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहेत. वास्तव्याने वटवृक्षाच्या खालीच आहेत. त्यावेळचे इंग्रज पत्रकार इतिहासनगर हे अलकार्ट आले असता स्वामींचे दर्शन घेऊन ब्रिटनमध्ये गेल्यावर असे जाहीर केले की आजच्या काळात प्रभू येशू जर पाहायचे असतील तर अक्कलकोटला आहे. स्वामी चैत्र त्रयोदशी 1878 अक्कलकोटला इथे 12 वाजता समाधी घेतली. परब्रह्म परमेश्वर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांची परमशिष्य भक्त शिरोमणी संजीवन योगी श्रीमद सद्गुरू आनंदनाथ महाराज विरचित भजनानंद लहरी अभंगमध्ये आपल्या स्वामी भक्तांना सांगतात, जारे जारे अक्कलकोटी जारे साधनिया घ्यारे, आपल्या हिता यारे यारे मनोभावे यारे, शांती सुख घ्यारे पायांपाशी, घ्यारे घ्यारे स्वामी नाम घ्यारे दूर होती फेरे 84चे, न्यारे न्यारे शुद्ध भाव न्यारे मिळवणी घ्यारे मोक्षपदा, आनंद म्हणे तरी सोय दौडू नका, सांगत असे सुखा लागी तुमच्या,
अक्कलकोट मोक्षधाम अमरकोट भले अक्कलकोटा नाव, जेथे स्वामी राव वसत असे. अद्भुत चमत्कार दाखविले दृष्टी, तोची जग जेठी विश्वपाळ. जाऊन या तेथे रूप तोची पहावे, सेवेसी लागावे मनोभावे. नर नारी तुम्ही हिची काम करा, मनोरथ पुरा होय येणे. स्वामीसूत म्हणे अमरकोट गाव, शोभत असे नाव स्वामी सते. आजच्या आपल्या अभंगाद्वारे स्वामीसूत अक्कलकोट भूमीचे महत्त्व प्रतिपादन करत आहेत. अक्कलकोट हेच मोक्षधाम आहे हे समजावून सांगतानाच मोक्षाचे रहस्य उलगडून सांगत आहेत. स्वामीसूत सांगतात, या भूतलावर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने अक्कलकोट हे एकमेव मोक्षधाम बनले आहे. यामुळे अक्कलकोटाला अमरकोट हे नाव शोभून दिसते. अक्कलकोटही येऊन स्वामी चरणी विसावतो, अमर देतो, मोक्षांचा धनी होतो. इतरही मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अनंत प्रकारच्या साधना कराव्या लागतात. अक्कलकोट हे भूतलावरील एकमेव असे ठिकाण आहे ते केवळ स्वामी दर्शनाने मोक्षप्राप्ती होते. येथे येणारा प्रत्येक जीव अमर होतो. प्रत्येक अक्कलकोट हे अमरकोट आहे असे स्वामीसुतांनाच वाटते. अक्कलकोटात श्री स्वामी देवांनी अनंत अद्भुत चमत्कार लोकांना दाखवले आहेत. चमत्कार आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणारे लोक धन्य धन्य आहेत. ज्यांना प्रत्यक्ष विश्वाचे पालन पोषण करणाऱ्या परब्रह्माच्या लीला पाहण्याचे सद्भाग्य लाभले. जो जगाच्या उत्पत्ती स्थिती जगजेठी स्वामीच्या समवेत राहण्याचे, त्यांचा सहवास लाभण्याचे भाग्य मिळण्याचे एवढी अक्कलकोटच्या लोकांना परमभाग्य आहे. भाग्य आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अक्कलकोटी जाऊन स्वामींचे पवित्र पावन आणि सर्वांग सुंदर रूप पाहून स्वतःला धन्य करून घ्यावे. जेथे जाऊन स्वामींना मनोभावे सेवा करावी. आपल्यातील षडविकारांचा त्याग करून स्वामी महाराजांना पूर्णपणे शरण जावे. स्वामींनी चरणधुली आपल्या मस्तकी धारण करावी. जयघोष करावा. स्त्री पुरुषांनी एक व्रत अंगी करावे. स्वामीच्या सेवेत आपले चित्त एकाग्र करावे. स्वामी उपासनेलाच आपली स्नान संध्या हे मनोरथ पूर्ण होतील. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. स्वामी महाराज कल्पवृक्षांचे आपल्याला हवे ते अगदी सहज देतात. केली अशक्य असे काहीच नाही. कोणालाही शक्य नाही ते सुद्धा स्वामी शक्य करतात. स्वामी म्हटले जाते की तेव्हा आपण मनातील सर्व शंका दूर करून आपली नौका नक्कीच पैलतारी नेतील असे विश्वास स्वामीसूत व्यक्त करतात. ब्रह्मांड नायक स्वामी महाराज दिनांचे कैवारी भक्त आहेत. भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणे म्हणजे सर्व गुण संपन्न आहे. स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही. समर्थ आहेत म्हणून फक्त त्यांना श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. अशा सर्वेश्वर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत पवित्र पावन झालेले अक्कलकोट इथे नावारूपास आलेले जसे भगवान विष्णूचे वैकुंठधाम मुक्तीचे माहेरघर आहे, तसेच अक्कलकोट ही सुद्धा स्वामींच्या मुक्तीचे माहेरघर बनले जाते. पूर्वीच्या पग्यापूर गावात स्वामी आगमन अक्कलकोटने अक्कलकोट स्वामीच्या वास्तव्याने अक्कलकोट ऐवजी अमरकोट नाव शोभून दिसत. स्वामी कृपेने अक्कलकोटी येईल, वाटेकरी होईल, सहजतेने मुक्ती देणारे हे गाव समर्थ कृपेने अमरकोटच बनले आहे. अक्कलकोटी येणारा हा जीव 84 योनीचा फेरा चुकून अमरधामाला प्राप्त होतो. एवढे श्रेष्ठत्व ह्या गावाला स्वामी सत्तेने प्राप्त झाले आहे. तेव्हा आपण उद्धार करण्यासाठी तात्काळ अक्कलकोट जवळ करावे असे संदेश स्वामीसूत देतात. श्री स्वामी समर्थ महाराजांनी 23 वर्षाच्या वास्तव्याने अक्कलकोटची भूमी पवित्र पावन झाली. तेथील चराचरत मातीच्या कणाकणात स्वामीचे चैतन्य भरलेले आहे. तेथील प्रत्येक घर, प्रत्येक मंदिर स्वामींच्या लीलेचे साक्षीदार आहे. वटवृक्ष सुद्धा स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष देत उभा आहे. वडाच्या झाडेखाली परब्रह्म विराजमान, तर वृक्षाचे भाग्य केवढे थोर. येथे परब्रह्म विसावा घेत असे. वडाचे झाड स्वामींच्या अस्तित्वाचे आणि शक्तीचे गुणगान गात दिमाखाने डोलत उभा आहे. तेव्हा आपण आपल्या जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी, मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अक्कलकोट जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे. स्वामींच्या दारातील चरणधुली आपल्या मस्तकी धारण करावी. या वटवृक्षाखाली ध्यान करावे. आपला नरदेह लागेल, जन्ममरणाचा फेरा चुकेल. स्वामी कृपेने अमरधामाचे वाटेकरी आणि जीवनमुक्त होऊन स्वामींच्या सहवासात लोकात स्थान प्राप्त करून घेऊ. मी खूप नशीबवान आहे. मला श्री स्वामी समर्थ यांना गुरु करून घेऊ शकले. आज मी माझ्या पायावर उभी, ते स्वामींच्या कृपादृष्टीमुळे. मला खूप छान अनुभव आलेला आहे.